अहिल्यादेवींचं जन्मस्थळ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवी, भगवान बाबा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदराव दिघे साहेब यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून संगमनेरच्या पावनभूमीमध्ये शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांचं स्वागत करतो। आभार यात्रेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, महायुतीचे असलेले सर्वांचंच व्यासपीठावरील मान्यवरांची माफी मागतो। साहेबांना आपल्या सगळ्यांना ऐकायचं असल्यामुळं मी सर्वांचा नामोल्लेख न करता सुरू करत आहे। उपस्थित असलेल्या यात्रेच्या निमित्तानं सर्व मान्यवर आणि माझ्या संगमनेर तालुक्यातील मायबाप तमाम बंधू आणि भगिनींनो, आज संगमनेरमध्ये 40 वर्षानंतर जे सत्तेचं परिवर्तन झालं त्याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात। मागील कालावधीमध्ये आपल्याला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, ज्यांनी आपल्या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं, असे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जे नुकतेच लंडन येथे गेले आहे, त्यांच्या फ्लाईटला डिले झाल्यामुळं साहेब आज कार्यक्रमाला येऊ शकले नाही, परंतु साहेबांचा आशीर्वाद हा तुमच्या आमच्या सगळ्यांवर नेहमीच असतो आणि नेहमीच आहे। साहेब, मी गेल्या 8 महिन्यापासून संगमनेरमध्ये आमदार म्हणून काम करतोय। तालुक्यामध्ये काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा विकासाचा जो आपण सांगता का टीका न करता विकासाच्या माध्यमातून आपण उत्तर दिलं पाहिजे। आणि साहेब, आज ही जमा झालेली संगमनेर येथे तमाम जी गर्दी दिसती, हा जो जनतेचा महापूर आलाय, हा साहेब माझ्याकडे कुठलीही कारखाना नाही, कुठलीही शिक्षण संस्था नाही, कुठला दूध संघ नाही, परंतु ही जनता उत्स्फूर्त आली साहेब। कारण या जनतेने 40 वर्ष भोगलं होतं। 40 वर्ष या तालुक्यामध्ये दादागिरी, दहशत आणि बगल बच्च्यांच्या माध्यमातून सुरू असलेलं शोषण मोठ्या प्रमाणात यांनी सहन केलं होतं। साहेब, आपला संगमनेर तालुका नेहमी दुष्काळी ठेवला गेला, पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केलं, पाणी येणार नाही सांगितलं। साहेब, आपल्या आशीर्वादाने आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, सुजयदादा विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली आपण भोजापूर चारीचं पाणी देऊन दाखवलं। आज सुद्धा साहेब, जलनायक म्हणून घेणारे या जनतेने त्यांना खलनायक म्हणून सिद्ध केलं। आणि खरंच साहेब, या लोकांना आतापर्यंत सत्तेचा माज आणि मस्ती आली होती, पण ही माझ्या सामान्य जनतेने सगळी मस्ती उतरून टाकली यांची। 4 दिवसापूर्वी एका कीर्तनकाराच्या कार्यक्रमामध्ये यांच्या पीएने हल्ला केला। साहेब, सुरुवात तुम्ही केली, प्रत्युत्तर तर कुणीतरी देणार, ते देणं आम्ही त्याचं समर्थन नाही करत, परंतु त्यांनी सांगितलं महाराज आमदाराच्या पाया पडले, परंतु ही पद्धत आहे, वारकरी संप्रदायामध्ये पद्धत आहे, वारकरी संप्रदायामध्ये पद्धत आहे, माऊली माऊली म्हणून प्रत्येक जण प्रत्येकाच्या पाया पडत असतं। आज या मंचावर उपस्थित राहून साहेब जसे हेलिपॅडवर आलेत तसं इथपर्यंतचा प्रवास साहेब, माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला, तुम्ही असेल, राधाकृष्ण विखे पाटील असेल, तुम्ही दोघांनी साहेब मला संधी दिली आणि शब्द देतो, या संधीचं सोनं केल्याशिवाय मी थांबणार नाही। माझं विकासाचं ध्येय आहे आणि हा विकास करताना मी निवडून आल्यापासून सगळ्यांचे कामं केले, तो बघितला नाही तो कुठल्या पक्षाचा आहे, कोणाचा आहे, परंतु दुर्दैवाने साहेब, आता काही लोक पुन्हा राजकारणात सक्रिय, जनतेने नाकारल्यानंतर पुन्हा कमबॅक करण्यासाठी खोटे नाटे प्रकार सुरू केलेत। माझ्या विरुद्ध खोटे व्हिडिओ बनवणं, खोटा नरेटिव्ह सेट करणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे।
कधी कधी तो स्वतःचेच खोटे व्हिडिओ बनवताय ते आणि स्वतःच व्हायरल करताय जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी. परंतु आज या जनतेने त्यांना उत्तर दिलंय, तुम्ही किती बी करा मस्ती, तुम्हाला हा शिवसेनेचा वाघ, शिंदे साहेबांचा सैनिक, विखे पाटलांचा सैनिक पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. या 40 वर्षापासून असलेल्या या संगमनेर तालुक्यावर दुष्काळाचा शिक्का पुसण्याची सुरुवात झालेली आहे. योगायोगाने जलसंपदा खातं विखे पाटलांकडे आहे. त्यामुळे मला खात्री आहे आणि आपले नेते ज्यांनी मुख्यमंत्री असताना निळवंडे धरण्यासाठी भरघोस निधी एकनाथराव शिंदे साहेबांनी दिला होता. मला आठवतं साहेब, आपल्या माध्यमातून आपण व विखे पाटलांनी आदरणीय मोदी साहेबांना निळवंडे धरणावर आणलं होतं. आणि निळवंडे ज्यांनी फक्त आतापर्यंत प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीपुरतं काढलं, त्यांना मोदी साहेबांनी आल्यानंतर चपराक दिली आणि दाखवून दिलं निळवंडे धरण सुद्धा महायुती सरकारच्या काळात झालंय. काल रात्री सुद्धा खोटे नाटे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याचा प्रयत्न झाला. विकासाच्या दृष्टीने साहेब 8 महिन्यामध्ये तुमच्याकडे दर मंगळवारी आल्यानंतर काही ना काही कागद घेऊन येतो, काही ना काही मागणी करत असतो. आपल्या शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांकडे असेल, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या मंत्र्यांकडे असेल, नेहमी पाठपुरावा करत असतो. काही मंत्री महोदय सुद्धा मला प्रेमाने म्हणत्या, अमोल अरे किती आम्हाला छळशील तू. पण साहेब, या माझ्या मायबाप जनतेने जे प्रेम माझ्यावर दिलंय हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला 40 वर्षापासून ही जी जनता नागावलेली आहे, ही जी जनता विकासापासून वंचित आहे, या जनतेला विकासाच्या प्रवाहावर आणण्याचं काम मला करायचंय. जाती धर्माच्या नावावर ज्यांना राजकारण करायचं त्यांना करून द्या. मला त्यांना सांगायचंय, आम्ही वारकरी कुटुंबातील आहे. माझी आई दरवर्षी पंढरपूरला जात असती. जे नेते आहेत माझे एकनाथराव शिंदे साहेब, हे प्रत्येक वर्षी वारकऱ्यांचा सन्मान करता पंढरपूर सारख्या ठिकाणी वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक छोट्या आणि छोट्या गोष्टीची काळजी घेऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं. साहेब, संगमनेर शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून शास्तीचा प्रश्न प्रलंबित होता. आज आपल्या माध्यमातून शास्तीचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलाय. 50% संगमनेर शहरातील लोकांची शास्ती माफ झाली. एकूण मालमत्ता धारकांची संख्या 20,416च्या आसपास आहे. साहेब, आपल्याला विनंती करल, नवीन आमदार आहे, पहिल्यांदाच निवडून आलोय, ते पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. साहेब, मला खात्री आहे मी निवडून आलो त्यावेळेस तुम्ही मला जॉईंट किलर ही पदवी दिली होती आणि तुम्ही सांगितलं होतं विकासासाठी तुला अमोल मतदारसंघामध्ये काहीच कमी पडून देणार नाही. साहेब, मला तीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आज तुम्ही संगमनेर येथे आलात. आमच्या संगमनेरचा नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न असेल त्यामध्ये सुद्धा साहेब आपण हस्तक्षेप केल्यास नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे जाऊ शकते. साहेब, आज आपल्याकडेच उदय सामंतांकडेच उद्योगमंत्री पद आहे. मी यापूर्वी आपल्याला भेटलो होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं उद्योग मंत्र्यांबरोबर आपण बैठक लावतो. साहेब, या तालुक्यामध्ये कारखाना, दूध संघ आणि स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये 5 आणि 10 हजारावरील लोकांना ठेवून त्यांचं शोषण केलं जातं. साहेब, या तालुक्यात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. त्या तरुणांना रोजगार देण्यासाठी मला संगमनेरमध्ये MIDC पाहिजे आणि मला खात्री आहे साहेब, मला खात्री आहे ती MIDC तुम्ही मंजूर करशाल. साहेब, माझ्या तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये महिलांच्या आणि बालकांच्या प्रश्नासाठी मला स्त्रीरोग आणि बालरोग रुग्णालय पाहिजे. कॉटेज हॉस्पिटल येथे मला माझ्या लाडक्या बहिणींसाठी रुग्णालय पाहिजे. साहेब, आपण मुख्यमंत्री असताना संगमनेरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी 200 स्क्वेअर फूट जागा दिली होती. साहेब, माझी विनंती आपल्याला, मला तिथंच वाढीव जागा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळ्याचं स्मारक तिथं करायचंय. त्यासाठी सुद्धा साहेब आपण निश्चित, परिवहन मंत्री सुद्धा आपलेच आहे सरनाईक साहेब, त्यांना सूचना द्याल आणि त्याची मार्ग लागेल. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपल्याला स्मारकासाठी जागा व निधीची गरज आहे, तो सुद्धा आपण निश्चित देताल. संगमनेर तालुक्यामध्ये पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध आहे. पर्यटक विकासाच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होऊ शकते. पेमगिरी येथे शहाजी महाराजांनी खरे हिंदवी स्वराज्याची मूर्तवीड रोवली होती. आजपर्यंत साहेब, पेमगिरीचा शहागड विकासापासून वंचित राहिला. पेमगिरी या ठिकाणी
मोठं वटवृक्ष आहे, तो कितीतरी एकरामध्ये आहे, त्याचा सुद्धा आपल्याला विकास करायचा आहे साहेब. साहेब संगमनेरमध्ये जे संगमनेर सदन झालंय म्हणलं जातं साहेब, ही फक्त आणि फक्त ही आमची जनता, हा आमचा व्यापारी, हा आमचा उद्योजक असेल, हा आमचा शेतकरी असेल, हा स्वतःच्या हिमतीवर यांनी संगमनेर सुदृढ केलंय आणि सदन केलंय. व्यापाऱ्यांमध्ये मधल्या काळात दहशत होती, व्यापाऱ्यांना शब्द दिला, हा सैनिक आहे, हा सैनिक तुमच्या पाठीशी 24 तास उपलब्ध राहील. कधीही सांगा, कुठल्या व्यापाऱ्याचं संगमनेरमध्ये शोषण होणार नाही. खंडणीखोरांचा बंदोबस्त करू आपण. जे खंडणी घेत आहे त्यांना या माध्यमातून इशारा देतो, या पुढे जर माझ्या मतदारसंघातील कुठल्या व्यापाऱ्याला खंडणीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. आणि समोरच्यांना सांगतो, तुम्ही जर या तालुक्यातील माझ्या कुठल्या छोट्या छोट्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ या अमोल खताळ बरोबर, या एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय विखे पाटील साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, आदरणीय अजितदादा पवार असेल, यांच्याबरोबर तुम्हाला गाठ आहे. बाचा सांगतोय मी सत्ताधारी पक्षाचा आहे. अरे बाबा, सत्ताधारी पक्ष कोणाला म्हणता याची तुला जाणीव आहे का? गेला फोटो काढला, व्हायरल केला म्हणजे तू सत्ताधारी पक्षाचा होत नाही. सत्ताधारी पक्षाचं व्हायला सत्ताधारी महायुती पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढावं लागती. लोकसभेला आमचे खासदार लोखंडे साहेबांच्या विरोधात या मामा बाचानी काम केलं. मामा तर होताच विरोधात, पण बाचानी विरोधात काम केलं. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात सुद्धा या सत्यजित तांबेंनी काम केलं होतं. त्यामुळे तो कुठल्या अधिकाऱ्याने सांगतो मी सत्ताधारी पक्षाचा आहे? साहेब, आपण सुद्धा या गोष्टीचा इथं तालुक्यातील आमच्या जनतेला सांगितलं पाहिजे. महायुतीचा आमदार आणि महायुतीच्या जीवावर निवडून आले, परंतु ज्यांना त्याची जाण नसलेले त्यांना त्यांची जागा ही आमची जनतेने आज दाखवलेली आहे. संगमनेर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. इथं दूध संघ, खाजगी दूध संघ असेल, आमचे नवले साहेब असेल, SR थोरात असेल, यांनी संगमनेर तालुक्याला खरी दुधाची क्रांती आणली. राज हाऊस दूध संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे शोषण चालतं, आता एका शेतकऱ्यांनी मला ही चिठ्ठी दिली. या चिठ्ठीमध्ये दिलंय जावई कसा शेतकऱ्यांच्या पैशाचं कशा प्रकारे पैसा कापून स्वतःचं पोट भरायचं काम करतो. ही जनता, आणि या जनतेचा आम्ही कागद घेतो साहेब. साहेबांनी सुद्धा आता येताना रॅलीमध्ये कमीत कमी 100 लोकांचे निवेदन घेतले असेल. प्रत्येक निवेदनाला जागेवरती अधिकाऱ्यांना सांगितलं, DYSP ॲडिशनल SP साहेबांना सांगितलं यामध्ये लक्ष द्या. मित्रांनो, आता संगमनेर तालुक्यामध्ये दहशत आहे का? दहशत राहिली का कोणाची? यापुढं दहशत खपून घ्यायची नाही. भविष्यात मला खात्री आहे साहेब वारकऱ्यांबरोबर आहे, टाळकऱ्यांबरोबर आहे, लाडक्या शेतकऱ्यांबरोबर आहे, लाडक्या बहिणींबरोबर आहे, लाडक्या युवकांबरोबर आहे. तुम्ही सगळ्यांना आज या निमित्ताने मी आव्हान करू इच्छितो, आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, भगवा फडकवायचा का? समोरच्याचा टांगा पलटी करायचं ना? त्यामुळं सगळ्यांनी जी वज्रमूठ बांधलेली आहे ही वज्रमूठ आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. शिंदे साहेब, आपल्याकडे नगरविकास खातं सुद्धा आहे. नगरविकासच्या माध्यमातून शहरात आम्हाला निळवंड्याचं पाणी दिलं सांगतात शहराला, परंतु पाणी ते शुद्ध मिळतं का? त्यासाठी साहेब आपल्याला जलशुद्धीकरण केंद्राची गरज आहे आणि निश्चित मला खात्री आहे शिंदे साहेब आपल्याला ते जलशुद्धीकरण केंद्र देतील. शहराचा विकास होताना शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे. बाह्यवरण रस्ते असेल, शहरातील रिंग रोड असेल, अंतर्गत रस्ते असेल, त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचं आहे. शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर DCM ज्यांना आपण म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, 24 तास जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असता. साहेबांच्या माध्यमातून साहेब अजून एक विनंती करेल आपल्याला साहेब, संगमनेर नगरपालिकेचा मागील 10 वर्षामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचाराची चौकशी वरिष्ठ पातळीवरती आपल्याला करावी लागेल साहेब.
त्यामध्ये कळल. आता 4 दिवसापूर्वी काही मोर्चे काढून सांगितलं आमदारांनी विकास करावा. आमदार हा विकासच करतोय. पण आज नाईलाजानी 8 महिन्यात मी कधी टीका केली नाही. आज मी बोलतोय कारण तुम्ही सुरुवात केली. सुरुवात तुम्ही केल्यावर उत्तराला प्रत्युत्तर आम्हाला द्यावाच लागेल. साहेब 8 महिन्यामध्ये जो विकासाची घोडदौड सुरू आहे यामुळे कुठेतरी व्यथित झालेले लोक राजकारणाचा पुनर्जीवनासाठी केविलवाणी धडपड करताय आणि त्या धडपडीच्या माध्यमातून विकास करा असा सल्ला देताय. पण मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. मला सल्ला देण्यासाठी आमचे त्रिदेव आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा आणि आदरणीय विखे पाटील हे ज्यावेळेस मला सल्ला देतील आणि मला खात्री आहे ते मला सल्ला त्यांनी यापूर्वीच सांगितलंय, अमोल तुला या तालुक्यातील जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुला पूर्ण ताकद देतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सुद्धा साहेब तुम्हाला आणि विखे पाटलांच्या हस्तेच आम्ही लवकरच तो सुद्धा सुरू करूया. परिवहन विभागाच्या माध्यमातून संगमनेरला एक RTO कार्यालयाची गरज आहे. तो सुद्धा आम्हाला मिळावा अशी मी विनंती करतो. पंढरपूर येथील वारकरी बांधवांना दिंडीच्या माध्यमातून साहेबांनी सुरुवात केली 15,000 रुपये प्रत्येक वेळेस अनुदान देण्याची. आता लाडकी सून योजना साहेबांनी सुरू केली. म्हणजे साहेब लाडकी बहीण, लाडकी सून, लाडके शेतकरी, लाडके भाऊ सगळ्यांसाठी आपले साहेब शिंदे साहेब हे दैवत झाले. त्यामुळं माझी पुन्हा विनंती राहील आपल्याला कौशल्य विकास केंद्राची सुद्धा संगमनेरमध्ये गरज आहे आणि साहेब ते सुद्धा आपल्याला देतील. सिडको महाडाच्या धर्तीवर आम्हाला आमची कतार वस्ती असेल, संजय गांधी नगर असेल, येथे सुद्धा सिडको महाडाच्या धर्तीवर जर त्या लोकांना आपण घरं देऊ शकलो तर तो सुद्धा साहेब एक आम्हाला आनंद राहील. गेल्या कित्येक वर्षापासून ही जनता वाट पाहत होती संगमनेरमध्ये परिवर्तन व्हावा. बरेच जण आज स्टेजवर आहेत, त्यांनी निवडणुका लढल्या आणि प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्यांना दरवेळेस प्रयत्न करून सुद्धा अपयश होत होतं. परंतु त्या सगळ्यांच्या संघर्षामुळं आज हा दिवस, हा सोनेरी दिवस आपल्या संगमनेरच्या दृष्टीने उगवला. आणि सांगायला आनंद होईल 8 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक विधानसभा असे अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळेस आपल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ हा तुमचा भाऊ, तुमचा मुलगा उपस्थित राहिला आहे आणि उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. हम यारों के है यार, वफादारों के लिए है दिलदार. हम यारों के है यार, वफादारों के लिए है दिलदार. हमसे मुकाबला न करना वरना घूमते रहोगे दर बदर. हमसे मुकाबला न कर वरना घूमते रहोगे दर बदर. त्यामुळं हा शेर ज्यांच्यासाठी होता त्यांच्या घरापर्यंत त्यांना आवाज गेला असेल. मला विश्वास आहे, खात्री आहे आपल्याला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून, विखे पाटलांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील दुष्काळी पाण्याचा प्रश्न मिटतोय आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून रोजगाराचा व पर्यटनाचा, नगरविकासचे सगळे प्रश्न नक्की मिटतील याची मला खात्री आहे. साहेबांना एक आत्ताच घडलेली एक घटनेचा अनुभव सांगतो आपल्याला. आपल्या संगमनेरातील मेजर शहीद जवान घोडेकर यांची घटना मला आपल्या ज्ञानेश्वर करपेंनी सांगितली. त्यावेळेस मी अधिवेशनात होतो. मी तत्काळ विखे पाटलांना सांगितलं आणि आपल्या आदरणीय शिंदे साहेबांकडे गेलो. साहेबांना म्हणलो, साहेब अशी अशी घटना घडलेली आहे, तिथं अडचण येते. साहेबांनी तत्काळ IPचे जे डायरेक्टर आहेत त्यांना फोन करून सांगितलं का तो माझ्या आमदाराच्या, अमोलच्या आमदार मतदारसंघातील जवान आहे, त्याची तत्काळ पूर्तता करून त्याला कुठली अडचण येणार नाही याची काळजी घ्या. निवडणुकीच्या आधी मला खबऱ्या म्हणले गेले, खबऱ्या. निवडणुकीच्या आधी मला खबऱ्या म्हणून विनवलं, पण निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी आला त्या दिवशी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सगळ्या माध्यमांचा मी खबर बनलो होतो आणि ते फक्त शक्य झालं तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळं. त्यांना दुःख आहे. आजपर्यंत विकास झाला सांगता येते, विकास झाला विकास. तुमच्या बहिणीचा झाला, तुमच्या मेवण्याचा झाला, तुमच्या भाच्याचा झाला, तुमच्या जावयाचा झाला आणि आता खरा विकास जो सुरू झालाय हा माझ्या तमाम मायबाप जनतेचा झालाय. त्यामुळे तुम्हाला दुःख आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा या तालुक्याचा आमदार झाला,
ही तुम्हाला शल्य आहे, ही तुमची खदखद आहे. त्यामुळे तुम्ही मला कधी खबऱ्या म्हणा, कधी खेळणं म्हणा. मला त्यावेळेस खेळणं म्हणून सांगितलं, त्यावेळेस मी सांगितलं का या संगमनेरच्या जनतेने तुमच्या हातात खुळखुळा दिलाय, तो खुळखुळा वाजवत बसा. आम्ही या जनतेचा विकास करतो आणि पुढं चालू राहतो. मला आपल्या सगळ्यांकडून शिंदे साहेबांना शब्द द्यायचा आहे व आपल्या पालकमंत्री विखे साहेबांना शब्द द्यायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला भगवा झेंडा संगमनेरमध्ये फडकून 40 वर्षाची हुकुमशाही जी छोटी मोठी चालू आहे ती सुद्धा आपल्याला नेस्ताभूत करायची आहे. यापुढे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपला भगवा आपल्याला फडकवायचा आहे. साहेब, तुम्ही मला संगमनेरमध्ये आला, या आमच्या मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी आला, त्याबद्दल मी आपले सुद्धा खूप खूप आभारी आहे. संगमनेरमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व तमाम शिवसेना महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मी स्वागत करून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय अमोलजी. एक वेगळा हे आपण करतोय. मागच्या महिन्यात संगमनेरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. संगमनेर शहराच्या परिसरामध्ये गटारीचं काम सुरू असताना एक मोठी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये काही अतुल रतन पवार हा एक उमदा देखणा तरुण मृत्युमुखी पडला. त्यांच्या वारसदारांच्या पाठीशी हे महाराष्ट्र शासन उभं आहे. पुष्पा रतन पवार या त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे कुटुंबीय यांना 20 लाख रुपयांचा धनादेशचं वितरण होत आहे. नगरपालिकेचे चीफ ऑफिसर 10 लाखाचा चेक आपण यापूर्वी दिलाय आणि आज 20 लाखाच्या चेकचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण होत आहे. महाराष्ट्र शासन कशा पद्धतीने पीडितांच्या पाठीशी उभं राहतं ह्याचं हे महत्त्वाचं लक्षण आहे. खरं तर आपण सगळ्यांनी परवा बघितलं की या संगमनेरमध्ये संतांचा अपमान करण्यात आला. मात्र हा डाग पुसला पाहिजे. संतांच्या मागे कोण खंबीरपणे उभा असेल तर आज एकमेव नाव आहे ते अर्थात आदरणीय शिंदे साहेबांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या काही प्रतिनिधींचं या ठिकाणी पूजन होत आहे. म्हणजे एक सगळ्यांना निरोप आहे की साधू संतांच्या केसाला धक्का लागला तर आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या मागं आहे. या ठिकाणी कालपर्यंत एकही कीर्तनकार आदरणीय साहेब काल परवा 2 दिवस मोर्चे झाले, एकही कीर्तनकार पुढे आला नाही. मात्र आज आपण आलाय हे प्रत्येक कीर्तनकार आज आपल्याकरता या ठिकाणी व्यासपीठावरती आलेत. साहेब या कीर्तनकाराचं सन्मान करतायत. हे खरं हिंदुत्व आहे आणि हे खरं संतांचं पूजन आहे. पुंडलिका बलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, जय श्रीराम. कीर्तनकारांचा सन्मान, कीर्तनकारांचं रक्षण हे एका प्रकारे साहेबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. मनपूर्वक आदरणीय धन्यवाद साहेब. एक छोटासा सत्कार आपण करण्याची उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहोत. संगमनेरचे भूमिपुत्र डॉक्टर राहुल गेठे हे नवी मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी निवड झाली आहे त्यांची. शिंदे साहेबांना विनंती आहे की आमच्या संगमनेरच्या भूमिपुत्राचा त्यांनी सन्मान करावा. डॉक्टर राहुल गेठे, चला पटकन, चला राहुलजी पटकन या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी. पुण्यश्लोक अहिल्या देवी यांना वंदन करतो. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. आणि खरं म्हणजे आजचा दिवस हा संगमनेरच्या इतिहासामध्ये सोन्याच्या अक्षराने लिहिण्यासारखा आहे. संगमनेरला समुद्र, अरे एवढे वाजवले तर पळून जातील सगळे विरोधक.
पुढं आपल्याला अमोल जिल्हा परिषद नगरपंचायती नगरपालिकांना काही फटाकडे ठेवायचेत ना बाकी खरं म्हणजे इथं उपस्थित मी येताना बघितलं हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर इथं यायला अमोल किती वेळ लागला जवळपास 3 तास तुमच्यापर्यंत पोचायला लागले इथं समुद्र नाही संगमनेरला पण इथं महाजनसागर लोटला होता जनसागर भगवं वादळ इथं पाहायला मिळालं भगवं वादळ आणि म्हणून माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भावांनो लाडके शेतकरी पण आहेत लाडके ज्येष्ठ पण आहेत या तुम्ही सर्वांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवला आणि 40 वर्षाची मक्तेदारी सत्ता उलटवून पालटवून टाकली आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहीण भावांचं शेतकऱ्यांचं दर्शन इथं घ्यायला आलेलो आहे तुमच्या समोर नतमस्तक व्हायला आलोय मी पाहत होतो येताना रस्त्यावर तर माणसंच माणसं जनसागर घरामधून बाल्कनीमधून वर टेरेसवरून सगळीकडून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे हात करत होते स्वागत करत होते हे सगळ्यांच्या नशिबात नसतं सगळ्यांच्या नशिबात नसतं हे प्रेम आणि म्हणून मी अमोलला विचारलं अरे बाबा हे सगळे माणसं इकडंच आहेत मग त्या मंडपात कोण आहे बोले मंडपात मंडप वचुंडून बाहेर भरून पडला आहे मंडपात जागा नाही आणि बघितलं मी तिथून येताना मंडप अगदी भरून ओसंडून वाहत होता हे सर्व तुम्ही आलेले आहात एका प्रेमापोटी आलेला कुणालाही भाड्याने आणलेलं नाही हे सर्व एका प्रेमापोटी एका श्रद्धेपोटी आपुलकी आणि जिव्हाळ्यापोटी आलेले आहे खरं म्हणजे अमोल खताळ हा जायंट किलर ठरला बरोबर ना पण खरं म्हणजे जायंट किलर अमोल खताळ याचं मी अभिनंदन केलंच आहे पण तुम्ही आज इथला मतदार माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांनी हा जो चमत्कार घडवला तर खरे जायंट किलर तुम्ही आहात आणि जनता जनार्दन काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं आणि ज्याला खबऱ्या आणखी काय म्हणत होते खेळणं या अमोलला खबऱ्या खेळणं म्हणणाऱ्यांच्या हातात आपण आता खुळकुळा दिलाय खेळायसाठी खेळत राहा अमोल काम करत राहील तुम्ही खेळत राहा
आणि बाकी आता काम नसल्यावर खबरबात घेत राहा. खबर देण्याचं काम अमोल खताळ करेल, कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून. आणि म्हणून हे संगमनेर हे ऐतिहासिक शहर आहे. आणि इथं आज मी पाहिला एवढा मोठा लाडक्या बहिणींचा, भावांचा, शेतकऱ्यांचा, सगळ्या गोर गरिबांचा संगम पाहायला मिळाला. संगम आपण म्हणतो नद्यांचा संगम होतो, त्रिवेणी संगम होतो, परंतु इथं तर माणसांच्या महासागराचा संगम पाहायला मिळाला. जिकडं बघावं तिकडं माणसं माणसं माणसं. हे प्रेम अमोल खताळ यांनी कमवले. अमोल खताळ संगमनेरचा उमेदवार दिल्लीत देखील माहीत पडला, याचा मला अभिमान आहे. याचा मला अभिमान आहे. एक कार्यकर्ता, जायंट किलर तर आहेच, पण एका कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता मधला एक कार्यकर्ता तुम्ही निवडून पाठवलाय, म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खरं म्हणजे त्याला कुठली तरी एक संधी मिळाली होती. कुठलं? संजय गांधी निराधारचा अध्यक्ष बनवला आणि त्यांना निराधारांना आधार देण्याचं काम या अमोलने केलं. आणि म्हणून संधीचं सोनं करणारा आमदार कोण, तर त्याचं नाव अमोल खताळ. आणि म्हणून आज शिवसेना एका विचारानं पुढे जातीये. 80% समाजकारण, 20% राजकारण. खरं म्हणजे, आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण घेऊन पुढे चाललोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आपली लढाई सत्तेची, आपली लढाई सत्तेसाठी नाही, आपली लढाई खुर्चीसाठी नाही, आपली लढाई ज्याने आपल्याला खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न शोधण्यासाठी आणि त्याच्यावर उत्तर देण्यासाठी हे आपली लढाई आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. जोर का झटका अजून सावरलेत का नाही माहित नाही. अरे अजून महाविकास आघाडीचे लोक अजून सरकार महायुतीचं आलंय हे मानायला तयार नाही. कारण त्यांनी सरकार बनवली होती, पद वाटून घेतली होती, मंत्री पद वाटली होती, सगळं झालं होतं. 5 स्टार हॉटेल बुक केले होते. कारण लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान खतरे में, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, असं जाणार, तमकं जाणार म्हणून फेक नॅरेटिव्ह पसरून लोकसभेमध्ये जागा मिळवल्या. त्यांना वाटलं आता विधानसभेत सरकार आलंच. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची हॉटेल बिटेलची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरी पाठवलं. घरी पाठवलं. तुम्हाला माहित आहे अमोल, तू आता 40 वर्षाची सत्ता उलटवून टाकली या सर्व लोकांच्या आशीर्वादाने. पण तुला मी सांगतो, 2022 मध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी ज्यांनी बेईमानी केली होती, शिवसेना भाजपा युतीला लोकांनी मतदान केलं, परंतु खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विरोधात बाळासाहेबांचे विचार तुडवून मोडून तोडून सत्ता मिळवली, खुर्ची मिळवली काँग्रेसला सोबत घेऊन. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा, माता भगिनींचा, शेतकऱ्यांचा, बांधवांचा अपमान केला.
शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं, ती सत्ता या एकनाथ शिंदेने उलटवून पालटवून टाकली. टांगा पलटी घोडे फरार. आणि म्हणून 2.5 वर्षात जे आपण काम केलं, 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राचा विकास केला, या राज्याला पुढे नेलं, या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या. आणि म्हणून याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. मी विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींना सांगत होतो की तुमच्या योजनेमध्ये काही लोक कोर्टात गेलेत, योजना होऊ नये. काही लोक म्हणाले चुनावी जुमला आहे, ही लाडकी बहीण योजना खोटी आहे, फसवी आहे. मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी, अजितदादा, आमची टीम काम करत होती. मी लाडक्या बहिणींना फक्त एवढंच सांगितलं, निवडणुकांसाठी मतं मागायला आले की त्यांना फक्त या सावत्र आणि दुष्ट भावांना, ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातला, त्यांना चांगला जोडा दाखवा. माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाचं एवढं तंतोतंत ऐकलं की तो जोडा 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबरचा नाही, तर तब्बल 232 नंबरचा जोडा हाणला. 232 जागा आल्या आपल्या महायुतीच्या. आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही एवढा मोठा दैदिप्यमान 232 आमदार महायुतीचा हा विक्रम तुम्ही केला, हा पराक्रम तुम्ही केला. लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी आणि लाडक्या बहिणींनी पण सांगितलं, माझ्या मेवण्यांना सगळ्यांना म्हणाले बिलकुल ऐकायचं नाही, आता काय आम्ही सांगतो तेच ऐकायचं. आणि धडाधड 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 या ठिकाणी आमदार आपले निवडून आले. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, 2.5 वर्ष या एकनाथ शिंदेला जेव्हा मुख्यमंत्री पद मिळालं, तेव्हा एकनाथ शिंदे आणि आमची देवेंद्रजी, अजितदादाची टीम पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरली आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं. मला आठवत आहे, लाडकी बहीण योजना तर आम्ही केलीच. मी तुम्हाला सांगतो, जी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे ती कधीच बंद होणार नाही. काही लोकांचे हप्ते मागे पुढे झाले असतील, पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना ही योजना कायम लागू राहील, ती कधीही बंद होणार नाही. शेतकऱ्यांची योजना, कष्टकऱ्यांची योजना, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्यात, या सर्व योजना आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार. कारण आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. कारण पूर्वी एकदा काँग्रेसच्या सरकारमध्ये वीज मोफत देतो म्हणून बिल निवडणूक काळात थांबवली, जिंकल्यानंतर पुन्हा बिल पाठवली. म्हणाले निवडणुकामध्ये सगळंच काय सांगितलेलं द्यायचं असतं का? असे आम्ही नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. एक डायलॉग आपल्याला माहित आहे, बाळासाहेब सांगायचे शब्द देताना, आनंद दिघे साहेब सांगायचे शब्द देताना, एकदा नाही 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की मागं फिरणं नाही. आणि म्हणून आम्ही शब्द दिला, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता, हा डायलॉग आहे ना. आणि म्हणून आमची अवस्था शोले मधल्या असराणी सारखी नाही आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे आहे कोण? आता मला मगाशी पत्रकारांनी विचारलं
की शाखा फिरणार म्हणून. शाखा म्हणजे आपल्या शिवसेनेच्या शाखा. पण शाखा म्हणजे फक्त ऑफिस किंवा कार्यालय नाही. शाखा म्हणजे जिथं बाळासाहेबांचा सैनिक बसलेला आहे, हिंदुत्वाचा विचार घेऊन सैनिक बसलाय, त्या शाखा. आणि ते शिवसैनिक या एकनाथ शिंदेच्या खऱ्या शिवसेनेबरोबर आहे. आणि मला सांगा, मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना वाटलं होतं का आपलं सरकार आले म्हणून? कधी वाटलं नाही. आणि आता काय सगळं गेल्यावर काय, जो हौद से गई वो बूंद से नहीं आती, हौद से गई वो बूंद से नहीं आती. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने, हा डॉक्टर माझा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे. मी डॉक्टर नाही, पण चांगले चांगले ऑपरेशन मी करतो. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही देखील मोठं ऑपरेशन केलंय या संगमनेरकरांनी. कारण तुम्ही पाहिलं 40 वर्ष इकडं सगळं त्यांचंच. साखर कारखाना, कॉलेज, दूध संघ सगळं कोणाचं होतं. आणि मग साखर पण माझी, दूध पण माझं, चहा पण माझी, बिस्किट पण माझं. मग सगळी मलाई तुम्हाला आणि जनतेला काय धतुरा. आणि मग त्या जनतेने दाखवलं की हा मलाई खाणारा माणूस नाही, हा सेवा करणारा माणूस आहे. सेवा करणारा, हा मेवावाला माणूस नाही, हा सेवावाला माणूस आहे. आणि म्हणून त्याला तुम्ही निवडून दिलं. मी आपल्याला एवढंच सांगतो, वेडे झालेत पार, काही पण बोलायला लागलेत. त्यांना अजून काय ते एवढा मोठा 440चा झटका आपण दिलाय की त्यातून बाहेरच येत नाहीत. म्हणाले वोट चोरी झाली, वोट चोरी झाली, वोट चोरी झाली. मला सांगा, 50-60 वर्षामध्ये, 50-60 वर्ष झाली, या 50-60 वर्षामध्ये काय काय चोरलं? या ठिकाणी स्वाभिमान त्यांचा पळवला, अभिमान पळवला. या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार 50-60 वर्षात केला. मला सांगा, 2014 पूर्वी प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री जेव्हा व्हायच्या अगोदर तुम्ही दररोज पेपरात वाचत होता ना, हा घोटाळा, तो स्कॅम, अमका घोटाळा, कोळसा घोटाळा. हा, अरे बाबा, चारा घोटाळा पण झाला, कोळसा पण झाला आणि शेण घोटाळाही झाला. शेणही सोडलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी यांचं सगळं पण सगळं गेलंय. म्हणून त्यांचा मेंदूही चोरीला गेलाय, त्यांचा स्वाभिमानही चोरीला गेलाय, त्यांचा अभिमानही चोरीला गेलाय. पण साखर अरे तो भोक्सा, तो बोगदा, ती कुठं गेली? अरे माझ्या जनतेच्या मुखात गेली असती तर आशीर्वाद मिळाले असते. पण तो भोक्शामधून कुठं गेला? त्याचा आता चौकशी करायला. हजारो पोती गेली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे लोक आता म्हणतात मत चोरी झाली, यांचं डोकं चोरलंय, मेंदू चोरलाय, स्वाभिमान चोरलाय, सगळं चोरलाय. कुणीतरी पळवून नेलंय, चोरी करून कोणतरी पळून गेलाय. आणि म्हणून राहुल गांधी काय म्हणतात,
नाही काय म्हणतात, नाही काय म्हणतात, अरे काय ते म्हण आहे ना, येड्याच्या जत्रेला पेड्याचा पाऊस. आता येड्याच्या जत्रेमध्ये सगळे सुरू आहेत, पण त्याच्या मागं पळत आहेत. पण मला सांगा, पेड्याचा पाऊस पडेल का? कधीच पडणार नाही. तो तुमच्या संगमनेरमध्ये कामाच्या माध्यमातून अमोल खताळ पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, जेव्हा तुम्ही लोकसभा जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, निवडणूक आयोग चांगला होता. इतर राज्य जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं. हरल्यावर मग मतांची चोरी झाली, मग अमकं झालं तमकं झालं. निवडणूक आयोगाला आरोप करणं हे सगळं जे आरोपाचं राजकारण आहे, आरोपाचं राजकारण ते करत असले तरी सुद्धा हा एकनाथ शिंदे आरोपाने उत्तर नाही देणार, कामाने उत्तर देणार. आणि त्यांच्या टीकेला देखील आम्ही कामातून उत्तर देणार. काय म्हणाले, वोट बँकेचं राजकारण. अरे पाकिस्तानची बोली बोलू लागले तुम्ही. काय म्हणता, पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं ना त्याने. आता पहलगामचा हल्ला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं की नाही? जशा तसं उत्तर दिलं की नाही? ईट का जवाब पत्थर से दिला ना, खून का बदला खून से, गोली का जवाब गोले से. आणि ऑपरेशन सिंदूर केलं, ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव करून या अतिरेकांचा खात्मा केला. त्याच्यावर तुम्ही संशय व्यक्त करताय. किती विमानं गेली पडली, किती ड्रोन पडले. अरे तुम्हाला थोडी तरी काहीतरी वाटली पाहिजे. आपल्या 26/11चा हल्ला झाला, किती लोक मेले, निरपराध लोक. कसाबचा हल्ला झाला, किती लोक मेले. या सीमेवर किती सैनिक शहीद झाले. हे विचारायचं सोडून तुम्ही पाकिस्तानची बोली बोलताय. हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे. पाकिस्तानमध्ये तुमच्या नावाचा जय जयकार करतात. हे कुठलं भारत प्रेम, हे कुठलं देशप्रेम. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यांना लोकसभेत देश जिंकलाय, राज्य जिंकलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जिंकायच्या आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे. आणि भगवा दहशतवाद, इथं वारकरी आलेत, या वारकऱ्यांचा अपमान केला. त्यांच्या सरकारमध्ये पालघरमध्ये 2 साधूची हत्याकांड झाले. वारकऱ्यांचा अपमान करण्याचं काम केलं. वारकऱ्यांवर हल्ला करण्याची हिम्मत तुम्ही करता. हे कसलं तुमचं सरकार? आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व काय टी शर्ट काय बनियान आहे का, कधी काढायचं आणि कधी सोडायचं? हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, गर्व से कौम हिंदू आहे म्हणण्याची हिम्मत ताकद कोणी दाखवली? बाळासाहेबांनी दाखवली. आणि त्याचे आम्ही चेले आहोत. आणि आता मी हे सांगतो, यांचा मी मुद्दाम सन्मान केला. हे वारकरी, ही संत परंपरा आहे. हे कीर्तनकार, प्रवचनकार, पंढरपूरला लाखो वारकरी येतात. ही वारकरी महाराष्ट्राची ताकद आहे. आणि म्हणून या वारकऱ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत कोणी करू नये. मी यापूर्वी देखील मुख्यमंत्री असतानाही बोललो, आजही बोलतो, या वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कारण हा वारकरी एक महाराष्ट्राची परंपरा. कुठं फेडणार हे पाप?
आणि म्हणून हिंदू धर्माचा अपमान, सनातन धर्माचा अपमान, पण हा भगवा सनातन धर्माचा, हा भगवा शिवरायांचा, हा भगवा हिंदुत्वाचा, भगवा त्यागाचा. आणि म्हणून हे बघा भगवं वादळ इथं पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस विखे पाटील, आपले विखे पाटलांनी लोणीवरून काय पाठवलं, मी म्हणालो हा अमोल खताळ, हा भगवा धनुष्यबाण, भगवा झेंडा हातात घेऊन निघालाय, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि दिलेला शब्द पाळणारे विखे पाटील यांनी सगळ्यांनी मिळून काम केलं आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि अमोल खताळ हा निवडून आला. विखे पाटलांना काहीतरी पुरस्कार मिळालाय ना, लंडनला होते, मी फोनवर त्यांच्याशी बोललो, त्यांना काहीतरी कोहिनूर ऑफ इंडिया. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झालाय तिकडं. पण आपण सगळ्यांनी विखे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्याने अनेक कामं या ठिकाणी हाती घेतली आहेत, ते सांगायची गरज आहे. विखे पाटलांनी देखील पाण्यासाठी आपलं निळवंडे हे ते सगळी भोजापूर चारीचं पाणी असेल. आता तर आमचा एक मावळा इकडं आहे आणि एक तुमच्या बाजूला आहे ना तिकडं आपले विठ्ठलराव आणि हे दोघ जण इथं, दोन मावळे, दोन शिलेदार. आणि व्यासपीठावर देखील आमचे सर्व पदाधिकारी आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती ही अशी बोगदातून साखर बिकर पळवणारी नाही आहे, बोक्षातून लोकांच्या मुखामध्ये गोडधोड घालणारी आहे. आमचा अजेंडा काय, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. मी आपल्याला सांगतो, 12:30-1 वाजता एक बातमी मी ऐकली, एका मुलीने आत्महत्या केली होती. तिला उच्च शिक्षण घेताना 50% सरकार भरत असलेली फी आणि तिच्या वडिलांना 50% भरता येत नव्हते. वडील आत्महत्या करतील म्हणून तिनेच पहिली आत्महत्या करून टाकली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. मी मुख्यमंत्री होतो, रात्री चंद्रकांत दादांना फोन केला 1 वाजता. मी म्हणालो, आपलं सरकार असताना आपल्या राज्यात जर शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा फायदा काय. ताबडतोब दुसऱ्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये 50% फीची सवलत आम्ही 100% फीची सवलत करून टाकली. हा आमचा अजेंडा आहे. आणि हे सरकार सर्वसामान्यांचं. आणि म्हणूनच 2.5 वर्षात केलेलं काम आपण पाहिलंय. पुढे आता देवेंद्रजी आणि आम्ही, आमची टीम या ठिकाणी पुढे त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय. या राज्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. आणि या राज्यासाठी, विकासासाठी या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या आपल्या सरकारच्या पाठीशी उभे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन, हा जो महासागर आलेला आहे, हा महासागर उगाच नाही आलाय. या सरकारवर, महायुतीवर जो विश्वास तुम्ही दाखवलाय, त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. तो विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी, लोक म्हणतात विरोधक, कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो, आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होते आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही.
थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते. लाडकी बहीण योजना आपली मोठी योजना आहे, राज्यात नाही देशात लोकप्रिय ठरली आणि माझ्या लाडक्या बहिणीने इतिहास घडवलाय. पण तुम्ही कधी मनामध्ये कधी चिंता आणि संशय आणू नका. लाडकी बहीण योजना मी सांगतो पुन्हा एकदा, लोक किती काही म्हणाले, आता लोक त्यावेळेस खोडा घातला, तुम्ही त्यांना चांगला जोडा दाखवलाय. आता तुम्हाला फसवायला येतील, म्हणतील बघा अमकं झालं तमकं झालं, आले फसवायला की या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना कायमचं घरी बसवायचंय, कायमचं घरी बसवायचंय. कारण शेवटी हे सरकार तुमचं आहे, हे सरकार तुमचं आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे. आणि म्हणून मी इथे एवढंच सांगायला आलोय. मगाशी अमोल खताळ यांनी सांगितलं की या ठिकाणी सगळे महायुती जी आहे एकजुटीने इथं व्यासपीठावर आहे, सगळे आमचे लोक आहेत. इथं राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, भाजपचे, RPIचे सगळे आमचे माजी आमदार सगळे लोक इथं बसलेले आहेत. मुरकुटे साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत, सगळे आहेत लोक, सगळे आपले जिल्हाध्यक्ष आहेत, सगळे लोक आहेत. ही एकजूट आहे आणि म्हणून अशीच एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा दिली, कमी पडतीये. मी प्रताप सरनाईक यांना लगेच सांगतो, तुमची ही मागणी तात्काळ मान्य करायला. संगमनेर इथं 100 बेडचं हॉस्पिटल, स्त्री व नवजात बालकांचं रुग्णालय मंजूर करावं. मी आपल्याला सांगतो, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना मी तात्काळ सूचना देतो की याची प्रक्रिया चालू करा, याची प्रोसेस चालू करा. आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी MIDCची मागणी केली आहे. आणि MIDCचा मंत्री कोण आहे? उदय सामंत. उदय सामंतना मी तात्काळ सूचना देतो की इथं MIDCची प्रक्रिया सुरू करा आणि माझ्या लोकांना इथं न्याय मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. आणि उपप्रादेशिक कार्यालय ते पण परिवहनच आहे, RTO प्रताप सरनाईक. तुम्ही बरोबर शोधून जे माझ्याकडे जी खाती आहेत ती सगळे त्याच्याच बरोबर प्रश्न टाकले त्यांनी. हुशार आहे आमदार. काय ताबडतोब घ्यायचं याला बरोबर माहित आहे. आणि म्हणून इथं प्रादेशिक कार्यालय होईल RTOचं, चिंता करू नका. तेही मी परिवहन विभागाला सांगतो. जलशुद्धीकरण केंद्र आता नगर विकास माझ्याकडेच आहे. पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे की नाही? नेते आपलं फिल्टरचं पाणी पितात, बिसलेरी पाणी पितात. मग आपल्या लोकांना चांगलं पाणी नको, शुद्ध पाणी नको? हे देण्याची जबाबदारी आमची आहे. ज्यांनी 40 वर्ष नाही दिलं, हा अमोल खताळ तुम्हाला शुद्ध पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि झालं. आणि 10 वर्षात म्हणतोय अमोल, म्हणतोय लय भ्रष्टाचार झालाय. आणि जो भ्रष्टाचाराच्या विरोधात हे सरकार आहे. आणि म्हणून जे काय चुकीचं झालं असेल, गैर झाला असेल, पारदर्शक सरकार आहे. आणि म्हणून त्याची देखील पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एक जायंट पडला म्हणून गाफील राहू नका.
आता तर यो जायंट किलर झालाय, पण याला अरे एवढं घाई करू नका, थांबा, याला सुपर जायंट किलर करायचं की नाही? सुपर जायंट किलर करायचंय ना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे या तुमच्या अमोल खताळच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विखे पाटील पण आहेत, मुख्यमंत्री आहेत. आम्ही सगळेजण विकासासाठी या अमोल खताळ जायंट किलरच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करायला आलोय की आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, गावागावामध्ये अमोल विठ्ठलराव शिवसेना घराघरात पोचवण्याचं काम, निवडणुकामध्ये महायुती आपली आहे. महायुतीचा भगवा झेंडा तर फडकेलच, पण शिवसेना देखील घराघरात मनामनात बाळासाहेबांचे विचार या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून कारण आपल्याला या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे. आता या निवडणुका नेत्यांच्या झाल्यात, आता येणाऱ्या निवडणुका समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या आहेत. आणि म्हणून त्यांच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे. आणि म्हणून शिवसेना ही 4 अक्षर जी आहेत, आज आपली महायुती प्रचंड ताकदीने पुढे जातीये. आणि शिवसेना देखील हा धनुष्यबाण, हे बाळासाहेबांचे विचार, आज मी या राज्यात जाऊ दे, राज्याच्या बाहेर काना कोपऱ्यामध्ये शिवसेना पोचली आहे, कारण बाळासाहेबांचे विचार पोचले. आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे, या शिवसैनिकाला देखील वाटलं पाहिजे की आपली महायुतीची सत्ता आहे. पूर्वी कोण बसलंय, काय बसलंय, कशासाठी बसलंय हे काही माहीत नव्हतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार कधी झाला नाही, तो या महायुतीच्या काळामध्ये झाला पाहिजे आणि होणार, अशा प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण करायचं. आणि म्हणून माझ्या तमाम सर्व संगमनेर वासियांना मी एवढंच सांगतो, मी जास्ती काय टीका करत नाही कोणावर, परंतु जेव्हा कधी माझ्यावर कोणी टीका करतं त्यावेळेस मी त्यांना टीकेला उत्तर कामातून देतो. आणि कधी कधी असं छोटं कधी छोटं, काही लोकांना मी फिरायला लावलंय, काही लोकांना बरं केलंय, काही लोक सगळे आता फिरतायत. जास्ती लोक फिरले की त्याचा फायदा लोकांना होतो. त्याचं क्रेडिट आहे एकनाथ शिंदेला दिलं पाहिजे, कारण एकनाथ शिंदेने सगळं 2022 मध्ये पूर्ण महाराष्ट्राला दाखवलं की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा देखील या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि म्हणून दिलेल्या संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून अमोलचं मी मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करतो की जी काय लोकप्रियता, हे जे काय वाघ सगळं आज जो जनसागर महासागर या ठिकाणी पाहायला मिळाला, याबद्दल मी अमोल खताळ याचं मनापासून अभिनंदन करतो. आमदार असावा, एक आदर्श आमदार कसा असावा तर अमोल खताळ सारखा असावा. जेव्हा आमदार नव्हता तेव्हा देखील त्यांनी या संगमनेरमध्ये, या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलंय. आता तर सत्ता पक्षाचा आमदार आहे, सत्ता त्याच्या पाठीशी उभी आहे. ही सत्ता गोर गरिबांसाठी आपल्याला राबवायची आहे, सर्वसामान्य माणसासाठी राबवायची आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी आपले आभार मानायला आलोय. ही आभार यात्रा आहे, कारण तुम्ही इतिहास घडवलाय, चमत्कार घडवलाय. आणि म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानतो, आपल्याला दंडवत घालतो. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की. आभार प्रदर्शन करतील श्री विठ्ठलराव घोरपडे. शिंदे साहेबांसाठी 4 ओळी. शिंदे साहेबांसाठीच्या 4 ओळी ऐका. अरे जगाच्या कारणी. आले माझ्याकडे, आलाय मी बघतो आणि त्याच्यामध्ये लक्ष मी स्वतः घालतो. धन्यवाद. हे तुमचं सरकार आहे, त्यामुळे तुम्हाला न्याय नाही देणार तर कोणाला देणार. शिंदे साहेबांसाठीच्या 4 ओळी आहेत. लवकरच विठ्ठलरावनी मला सांगितलंय नेवासामध्ये आपण लवकर या. नेवासात देखील हा एकनाथ शिंदे लवकरच येईल आणि आपल्याला संवाद साधेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.